धुवून घेतला आहे. सुकी मच्छी जवळा आहे. त्याच्याबरोबर खूपसा कांदा घेतला आहे चिरून, टोमॅटो आणि लसूण. आता आपण सुरुवात करूया जवळा बनवायला. दोन 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेलामध्ये लसूण टाकत आहे ठेचलेला. लसूण छान लाल झाला आहे. त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकत आहोत. कांदा पण आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. झाला आहे. कांदा भाजून झाला आहे तर त्यामध्ये टाकत आहे टोमॅटो. टोमॅटो पण छान परतून घ्यायचे. टोमॅटो छान नरम झाला आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहे मसाले. 1 चमचा आगरी मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मालवणी मसाला किंवा घाटी मसाला किंवा तुमचा इतर कुठला मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे आगरी मसाला अवेलेबल आहे म्हणून मी तो टाकत आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. बस एवढेच त्याच्यामध्ये मसाले घालतात. छान मसाले परतून घ्यायचे. मसाले आता छान एकजीव शिजलेत. आता आपण त्याच्यामध्ये धुतलेला जवळा टाकून घेतो. छान पांढरा शुभ्र जवळा आहे. छान परतून घ्यायचं. छान परतून घ्या. थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं मसाला जवळा एकजीव शिजण्यासाठी. 5 मिनिटामध्ये जवळा शिजून रेडी होणार. भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता. थँक्यू.